हा रोड आहे। आता 7 दिवसापूर्वी हा रोड बनवला होता आणि या पावसाळ्यात बघा याला खूप खड्डे पडलेत बघा। डांबर पण बरोबर नाही टाकले बघा, सगळी खडी वर आली आहे। सगळा घाण करून टाकला रस्ता। हा रस्ता चिपळूणचा आहे आणि हा माऊली हॉल पर्यंत जातो। हो ना बघा, सगळा घाण करून टाकलाय रस्ता। पूरा घाण केलेला आहे। हे बघा पूरा पाणी याच्यात, हे बघा हे पूरा पाणी भरले बघा, खड्डे पडले त्याला। हे बघा 7 दिवसापूर्वीचाच रस्ता। हे बघा पावसाच्या पाण्याने हे हाल झाले त्याचे, सगळी खडी बाहेर आली बघा। आणि इथे मस्त एक बोर्ड लावलेला आहे, मस्त एक बोर्ड लावलेला आहे बघा। इथं त्यांनी सांगितलंय हा रोड कोणी बनवलाय आणि वॉरंटी आणि गॅरंटी, रोडची वॉरंटी सांगितली आणि याला जो खर्च आलाय बनवण्यासाठी हा 25 लाख रुपयांचा खर्च दाखवत आहे बघा। पुरी खडी निघलेली आहे, लाख सगळे पाण्यात गेलेले आहे बघा। हे बघा पुढे थांब ही पाटी आहे बघा। तुम्हाला आता बोर्ड दाखवतो। थोडासा जंगल आहे तुम्हाला काढून दाखवतो। हे बघा, पुढे नका जाऊ। हे बघा ही पाटी आहे। 4 महिने कामाची मुदत 4 महिने होती आणि अंदाजे रक्कम याला 24,81,749 रुपये लागले आणि विकास कन्स्ट्रक्शन कंपनीने हा रस्ता बनवलेला। या रस्त्याला 5 लाख भी नाही जाणार, त्याचा खालून जाणार। पुरी खडी निघली बघा, हे बघा पुरी खडी निघली पुरी। आणि आता तर पाणी थांबलंय, ओसरलंय पाणी, पण जेव्हा पाणी भरतं तेव्हा आपोआप इथले खड्डे तुम्हाला दिसतील, कारण त्याच्यात पाणी तुंबलेलं असतं। असा फक्त खडी टाकून हा रस्ता बनलेला आहे, ह्याच्यात डांबर पडलं ना काय। सरकारने किती पैसा खावा हे त्याचं त्यानं ठरवायला पाहिजे, पण किती पैसा खाल्ला पाहिजे, किती खाणार त्याबद्दल। आम्ही पोचलोय आमच्या घरी पोचलो, बंद करा।